अशा एका प्रोग्राम मध्ये मी आलोय की जिथं मी जसं सरांनी उल्लेख केला की जे काम मी ऍक्च्युअल मध्ये करतोय ते तुम्हाला पडद्यावरती दाखवायचं म्हणजे मला रोल मिळणार आहे की नाही. तुम्ही जर एखादा संवैधानिक मूल्यावर आधारित सिनेमा बनवाल तर मला अशी बसले असले फिलिंग आणि मला हे रोल मिळतील देतील की काय. आणि जो रिअल मध्ये आम्ही जीवनामध्ये जगतोय आणि ज्या पद्धतीने या महामानवांच्या विचारांनी काम करण्याचा प्रयत्न करतोय, भारतीय संविधानाची मूल्य ऑन ग्राउंड ती रुजवण्यासाठी आम्ही धडपडतोय. तशाच पद्धतीने आमचे सन्मित्र संकट सर देखील ही बाब आपल्या या सगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून रुजवण्याचा प्रयत्न करतात. त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचं कौतुक करतो. माझ्यापेक्षा मोठे जरी असले तरी आता मला तिकडं त्या शासनाने काहीतरी पद दिलेलं आहे आणि त्यांचं कौतुक याच्यासाठी की शासनाकडून या गोष्टीचा उहापोह चाललेला आहे. भारतीय संविधानाची 75 वर्ष पूर्ण झाले. घर घर संविधान, वाड्यावस्त्यांमध्ये त्या संविधानाचा जागर करणं आणि अभिमान मला स्वतःचाच याच्यासाठी वाटतोय की मी अशा विभागाचा सहाय्यक आयुक्त जो विभाग बाबासाहेबांनी निर्माण केला 1932 साली आणि ऍक्च्युअल जबाबदारी पूर्ण जिल्हा लेवलला या सगळ्या प्रचार प्रसाराची ही समाज कल्याण विभागावरच आहे. पुढे जाऊन मी संगत सरांना ही पण विनंती करेल की एवढ्या अशा लेवलला जाऊन आपण एकला चलो रे म्हणजे ते स्वतःच्या हिमतीवरच हे सगळं पुढे नेत आहेत. तर मी त्यांना विनंती करेल की त्यांनी एक चांगलं शासनाला पटेल असं एक प्रपोजल द्यावं ज्याच्यामधून 36 जिल्ह्यामध्ये ज्या कार्यशाळा चाललेल्या आहेत त्याच्यामध्ये समाज कल्याण विभाग देखील त्यांना एकत्र घेऊन कॉलेक्ट करून या पद्धतीचं काम करेल. आणि नॉट ओन्ली हे चित्रपट किंवा शॉर्ट फिल्म्स किंवा संवैधानिक मूल्याच्या छोट्या छोट्या ॲनिमेटेड फिल्म्स किंवा अन्य काही जे काही बनवायचंय ते तर बनवायचंच, परंतु त्याचा ज्या लेवलला जाऊन प्रचार प्रसार करण्यासाठी जी विविध माध्यम आहेत किंवा DGIPR आहे किंवा जिल्हा माहिती अधिकारी आहेत यांच्या माध्यमातून देखील तुमच्याकडून जे साहित्य तयार होईल, ज्या फिल्म्स तयार होतील तर त्या फिल्म्स आमच्याकडे घेऊन त्या चांगल्या पद्धतीने शेअर केल्या जातील आणि त्या जनमानसांमध्ये कशा पोहोचतील याच्यासाठी निश्चित प्रयत्न करण्यात येतील अशी मी ग्वाही देतो. समोर बसलेले तुम्ही तुमच्यासाठी देखील मला आता बोलवले एवढं पावलं म्हणून बोललं पाहिजे. तर आता तुम्ही कुठल्या भावनेने आले नाही हे आम्हाला माहित नाही. जस्ट तुम्ही या कार्यशाळेचा फ्लेक्स बघून आलाय का, तुम्हाला संकट सर माहिती आहेत म्हणून आलाय का, तुम्ही या बुद्ध विहाराच्या आजूबाजूला राहताय म्हणून आलाय, वी डोंट नो. आता इंटरनली जो कोण त्या लेवलला इग्नाइट झाला असेल तो खरीच ती धारणा ठेवून इथं आलेला असेल. पण आजच्या जमान्यामध्ये जिथं आपण म्हणतो ना की 30 सेकंदाच्या रीलवर जिंदगी इकडची तिकडे फिरते आहे की नाही. म्हणजे अशी कित्येक जण बघितलेली आहे. म्हणजे ते बारामतीतलं पोरगा ते पुढे बिग बॉसला गेलेलं ते सूरज चव्हाण बघा तुम्ही. म्हणजे त्याच्या लहानपणापासून तो मोठा होईपर्यंत गावातली पोरं म्हणत असतील मी ह्याचं लग्न तर होईल का नाही आहे ना. असं सिच्युएशन बिकॉज त्याचे जे हातवारे त्याचे ते चाळे ते सगळ्या गोष्टी ज्या घडत होत्या पहिले जे काही त्याचे 5-6 वर्ष असतील लाईफ मधले आणि आज त्याला एकदम टॉपल करून टाकलेले. म्हणजे बरोबर आहे ना. कालकथित अजितदादांनी देखील त्याला घर वगैरे आणि या सगळ्या गोष्टी त्याचं लग्न ज्या लेवलनी घडलं, समाजामध्ये जो मान सन्मान मिळायला अपेक्षित असतो आणि माणसं ज्याच्यासाठी धडपडतात या सगळ्या गोष्टी त्याला फक्त ते टिकटॉक आणि ते इंस्टाग्राम याच्या माध्यमातून त्याला जर मिळू शकल्या तर आपण म्हणतो की हा नशिबाचा खेळ आहे. असलं काही भानगड नसती. नशीब नाही तर मग मी इथं काय सायकल झालो नसतो, समजलं का. नाही तर मी त्या झोपडपट्टीत जाता कुठेतरी खितपत पडलो असतो. त्यामुळं तुम्ही ज्या मार्गावर चाललेले आहेत मला तर सगळ्याच वयोगटातली माणसं माझ्या बापाच्या वयाची पण दिसतात इथं. तर म्हणजे हॅट्स ऑफ आहे की तुम्ही लोक इथं आलेला आहात आणि हे शिकण्यासाठी तुम्हाला ती वृत्ती तुमच्यात निर्माण झालेली आहे. तुम्ही त्या लेवलला जाऊन या गोष्टी स्वतःमध्ये तर घ्या आणि काही इतरांमध्ये देखील रुजवण्याचं काम करा. म्हणजे आम्ही देखील काम करत असताना आता मी अधिकारी झालो, मग माझी बायको पोरगी निवांत मॉल बिल इकडं जा, सिझर्सला जा, अजून कुठं त्या वाकडला जा, ह्याला जा, हे असल्या भानगडी करत बसला तर त्याला काही जीवन मिळत नाही. आपण जिथं पोहोचलेलो आहे तिथून आपली मागं उरलेली भावंडात त्यांच्यासाठी आपण किंबहुना विचार करून ते कृतीत आणणं अतिशय गरजेचं आहे. तुमच्याकडे साधन कोणतंही असो पण त्याचा यूज आपल्या समाजासाठी झाला पाहिजे. मग एखादा कोण कारपेंटर असेल, बरोबर आहे का,
एखादा कोण बिल्डिंग बांधणारा असेल, एखादा साडी विक्रेता असेल, कोणी असेल, आपल्या पोटाची खळगी भरल्यानंतर आणि आपल्यावर डिपेंड असलेली 2-4 डोकी यांचं भागल्यानंतर आपण निश्चितच मागं वळून आपल्या समाजाकडे बघणं अपेक्षित आहे. अदरवाईज मग जीवन जगण्यासाठी सगळे जन्माला आलेले. एवढे व्हिडिओ आपण डिस्कव्हरी आणि इतर सगळ्या माध्यमातून पाहतो, ते प्राणी आपल्यापेक्षा बरे. ते एक वेळचं खात्यात, ते झाडावर त्यांनी नेलेलं असतं बिबट्याने का कोणी, आहे ना, हरणाला नेलेलं, ते खातं आपलं पोट भरतं, खाली फेकून देतं. मग गिधाडं घोबाडं येतात, खातात, त्यांचं पण भागतं. मग आपण नेमकं कोण आहे ते बघायचं आणि त्या पद्धतीने जीवन जगायचं, अशी माझी धारणा आहे. आणि किंबहुना त्यामुळंच अशी सगळी समाजामधली जी माणसं आहेत त्यांना माझ्यावरती त्या दर्जाचं प्रेम असेल आणि ते अशा वेळी मला बोलवतात, मान सन्मान देतात, तुमच्या समोर उभा करतात. आता सद्यस्थितीत अशी कंडिशन आहे की मला राज्यभरातून प्रत्येक जिल्ह्यातून इन्व्हिटेशन आहे. मला लिटरली टाळावं लागतंय, म्हणजे मला इच्छा असते प्रत्येक ठिकाणी जाऊ, पण बॉडीला आपण प्रत्येक ठिकाणी प्रेझेंट राहू शकत नाही. त्यामुळं अशी कंडिशन माझ्या प्रत्येक भावंडावर यावी असं मला वाटतं. पण त्याच्यासाठी लागणारं जे आत्मबळ आहे, जी झिजण्याची वृत्ती आहे, जो आपल्या परिवाराला न देता समाजाला देण्याची वेळ, याची जर तयारी असेल तर प्रत्येक जण त्या लेवलला जाईल. काम कुठलंही करत असो, कुठल्याही वयात असो, बरोबर ना. 55 वर्षाच्या एका मावशीने पिंपळवाडीमध्ये वडापावची गाडी लावली होती, गेल्या 3 वर्षापूर्वीची गोष्ट. 55व्या वर्षी. आणि आता आपली पोरं म्हणते मी काय बाबा, मी शिकलेलो आहे, मी असा आहे, मी तसा आहे. आज तिच्या त्या वडापावच्या गाडीवर मधमाशाच्या पोळ्याला माशा लागतात तसे वडापाव खायला गर्दी, कारण तो वडापाव आहे चिकन वडापाव. असं एक गोष्ट नाही, इन्व्हेन्शन केलं तिने. आणि तिने इन्व्हेन्शन करून 55व्या वर्षी का वडापावचा गाडा लावला. फक्त वडापाव मध्ये बटाट्याच्या ऐवजी चिकन भरलंय आणि ते तळलेला तसाच तसा ते आता खाण्यासाठी तुम्ही तुंबड गर्दी बघा. त्या इन्स्टावर येतो, त्याच्यावर रील्स व्हायरल आहेत तिच्या. समजून घ्या, वय तुमचं कुठलंही असो, सुरुवात तुम्हाला कधी करता येते. कारण तुम्हाला जीवन रोज मिळतं, मृत्यू एकदाच आहे. रोज सकाळी झोपेतनं उठला तर जीवन आहे. कारण कित्येक केसेस आपण बघितले, रात्री ब्रेन हॅमरेज झाला, सकाळी डेड बॉडी. रात्रीच अटॅक येऊन त्याचं हृदय बंद पडले, सकाळी डेड बॉडी. मग हे काय नेमकं? म्हणजे आज रात्री आपण झोपणार, हा मे बी आपल्या आजच्या दिवसाचा आणि जीवनाचा शेवट असू शकतो. हे ज्याला समजलं तो जीवन जगताना कशालाही घाबरत नाही. आणि मग ही लोक मला ज्यावेळेस म्हणतात की हा अधिकारी अशा पद्धतीने एक स्पोज देऊन काम करतो, आम्ही मृत्यूला घाबरत नाही, तर मग नोकरी हे सस्पेंडेड पुढे तर हाताला काय त्याला फरक पडतोय? आम्ही आपलं पाठीवर घेणार, बायकोला पोरीला चल गाडी टाकणार, चालत निघलं. त्यामुळं जेव्हा आपण या महामानवांचे विचार करण्यासाठी कटिबद्ध असतो तेव्हा तुम्हाला कोणत्याही पद्धतीची भीती असता कामा नये. नाहीतर मग हा पिक्चर बनवला तर काय होईल, माझं युट्यूब ब्लॉक करतील का, आणि मग मला बॅन मारतील का, बाबासाहेबांचे म्युझिक वाजवली तर खून करतील का, आहे ना. हे घडलेलं आहे, हे घडलेल्या गोष्टींवर बोलतोय मी, नगरमधली केस आहे की नाही. मग या सगळ्या गोष्टींना बाजूला ठेवून तुम्हाला त्या लेवलला जाऊन या गोष्टी अंगीकारूनच पुढे जावं लागेल. कुठेतरी काहीतरी आज सकाळी वाटलं म्हणून आलाय, कोणतरी करतोय म्हणून केले, तर या गोष्टी अशा लेवलला जाणारच नाही. त्याच्यामध्ये तुमचा आणि या सन्मान्यांचा पण वेळ वाया घालू नका. म्हणजे 4 क्वालिटीची माणसं ही 4000 औषधांपेक्षा कधीही चांगली असतात. म्हणून किंबहुना तुम्ही लोक मला वारंवार सगळ्या गोष्टींना बोलवत असाल. नामदेव ढसाळांच्या जयंतीच्या एका कार्यक्रमांमध्ये मला वाटतं संकेतदाराचे माझी भेट झाली, मला वाटतं इथंच कुठं तर सिटीत होतं का, SM जोशीला. त्या याच्यामध्ये आम्ही दोघं भेटलेलो होतो. त्यानंतर मला वाटतं तिकडं परिंद्रनगर साईडला एकदा मी आलो होतो. आणि आज तिसरी भेट आहे. असं व्यक्तिमत्व तुमच्या सानिध्यात आलेलं आहे किंवा तुम्ही त्यांच्या सानिध्यात आलेलं आहे, तर त्या व्यक्तिमत्वाचा पुरेपूर लाभ घ्या. म्हणजे मला तुमच्या सगळ्यांचा हेवा वाटतोय आज की तुम्हाला पुढचे 4-5-6 तास यांच्या बरोबर वेळ घालवायला मिळेल. माझ्या वेळेच्या शेड्यूलच्या अभावी नाही तर मी पण शिकत बसलो असतो इथं, मला आवडेल. तुम्ही जर माझं इंस्टाग्राम खोललं 4-5 दिवसापूर्वीचा व्हिडिओ आहे, आम्ही संभाजीनगरला होतो आणि तिथं आमच्या क्रीडा स्पर्धा होत्या. वस्तीतल्या पोरासारखं नाचलोय मी तिथे. आता तुम्ही बघा तिथं, म्हणजे त्याला काय फरक पडत नाही तुम्ही कोण आहे, तुम्ही काय क्वालिटीचे हे महत्वाचं आहे, समजलं. आणि तुमची क्वालिटी जर ती रिअल असेल तर मग ती चमकणार, झळणार, हे समजून घ्या. आम्ही आजच्या स्टेजला पोहोचलेलो आहे ज्या
स्टेजवर आम्ही आहोत आणि ज्या पद्धतीने काम करण्याची उर्मी आहे त्या ॲटिट्यूडने आम्ही काम करतोय याचं एकमेव कारण हा व्यक्ती आणि आमच्यामध्ये जो डीएनए. कारण हे बघा आपण मिरवतो मी पोरगा आहे मी बाप नाही भीम की बेटी म्हणून ह्या होईन त्या होईन, पण ते मिरवत असताना आपल्यावर जबाबदारी. आणि बापासारखं पोरग दिसलं नाही तर ते खऱ्या बापाचं पोरग आहे का? नाही. आता मी जर कुठं तर पीत बसलो तर मग मी ह्याचं पोरग आहे का? नाही. विचार करा, जर पोरगा बापासारखा नाही पोरगी बापासारखी नाही तर त्यांनी आपल्या बापाला बाप म्हणून घेतलं पाहिजे का? तर ही मोठी जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी लिहिलंय आम्हाला पार पाडण्याचं सामर्थ्य बाबासाहेबांनीच दिलेलं आहे. आणि आज आम्ही ज्या वृत्तीने काम करतो याचं एकमेव कारण बाबासाहेब आहेत. कारण त्यांचं डीएनए आमच्यात आहे. आमच्या बापाने जरी आम्हाला जन्माला घातलं असलं बायोलॉजिकल फादरनी म्हणजे अशोक लोंढेंनी, मंगल लोंढे माझी आई तिने गर्भात ठेवून मला जरी बाहेर जन्माला घातलं असलं तरी खरा डीएनए आमच्यामध्ये बाबासाहेबांचा आहे आणि त्यामुळे या वृत्तीने आम्ही काम करतो. तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. आजच्या दिवसाचं तुम्ही सोनं कराल म्हणजे तसलं पिवळं सोनं करू नका. ते 2 लाख रुपये गेले रिअल भरलं का? किती केले? 3 दिवसाचा 3 दिवसाचं सानिध्य तुम्हाला मिळालेले त्याचं तुम्ही खरं सोनं कराल. जसं बाबासाहेबांच्या सहीने आपल्या जीवनाचं सोनं झाले आणि त्याच वृत्तीने तुम्ही जे काही शिकाल ते जनमानसांमध्ये समाजामध्ये पेराल, महामानवांच्या विचारांना जागाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा संयोजकांचा आभार मानतो. इथं बोलवलं, मान सन्मान दिला, तुमच्या समोर व्यक्त होण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. तुम्ही सर्वांनी ऐकून घेतलं, ऐकावं लागलं अधिकारी आहे का नाही? ऐकून घेतलं म्हणून बाबासाहेब म्हणतात मोक्याची पदं मिळवा, शासन करते जमात बाना. ऐकावं लागलं. सन्मानाचं पद आहे, मानाचं आहे, त्याला गरिमा आहे, प्रेस्टिज आहे, सगळं आहे की नाही? गाडी आहे, गाणं आहे ना आपलं, तुम्हीच म्हणताय लाल दिव्याच्या गाडीला 5 मजली माडीला. हे सगळं काय आहे? रिअल. बाबासाहेब जेव्हा आपल्या चर्मकार समाजातला एक पोरगा तत्कालीन जेव्हा कलेक्टर झाला होता तेव्हा त्याच्याकडे त्यांनी विनंती केली होती. तत्कालीन आयसीएस ऑफिसर, तेव्हा आयएस नव्हतं, तेव्हा त्याला विनंती केली होती की तू आपल्या वस्तीत नाही तुझ्या गाडीत नाही एक चक्कर मारून ये. प्रश्न पडला होता त्याला, असं का म्हणतात बाबासाहेब? कारण त्याला पाहून समाजातला एखादा मुलगा तरी त्याच्या वाटेवर चालेल आणि पुन्हा काहीतरी होण्यासाठी धडपड करेल. आणि मी त्यामुळेच अशा पद्धतीने धडपड करत असतो, पळत असतो. कारण मला माझ्या बापाने सांगितलेले शब्द झोपू देत नाही. आता मी पुन्हा एकदा 2 मिनिटं घेतो. उद्या आज रात्री 12 वाजता मी चाललोय नांदेडला. उद्या तिथं 1,500 विद्यार्थी आपले एकत्र येणार आहेत. त्यांना आम्ही आखाती देशामध्ये जाण्यासाठी गाईड करणार आहे. इथं रुपयात कमवतील तिथं दिनारमध्ये कमवतील. इंडियन डायस्पोरा जेव्हा आपल्याला पैसे रिटर्न येतील तेव्हा समाजवाद आले आहे ना. उपाशी पोटी असलेला कार्यकर्ता कधी क्रांती करू शकत नाही. माझे शब्द नाही बाबासाहेबांचे, मी जे बोलतो ते त्यांचे शब्द असतात. कारण आम्हाला त्यांनी त्याच्यासाठी जन्माला घातले. ते नसते तर आमच्या मागच्या पिढ्या पाणी वाचून अन्न वाचून गेले असते, मग आमचा जन्म झाला नसता. नांदेड वरून नेक्स्ट डे मी चाललोय छत्रपती संभाजीनगरला. तिथं काही संस्थांची तपासणी करेल. तिथले 2 कार्यक्रम आहेत असेच जनमानसांसाठीचे. त्याच्यानंतर नेक्स्ट डे मी जाईल तिथून येवल्याला. हिंदू म्हणून जन्माला आलो, हिंदू म्हणून मरणार नाही, जी घोषणा बाबासाहेबांनी केली होती. तिथं आपलं स्मारक आहे त्याच्या पाहणीसाठी चाललं. त्याच्यानंतर मी तिथून जाईल नाशिकला. काळाराम मंदिर सत्याग्रह ज्या दिवशी झाला होता त्या दिवशी 2 तारखेला तिथं प्रोग्राम. संध्याकाळी तो प्रोग्राम उरकणार, नाशिक मधल्या संस्था तपासणी करणार. नेक्स्ट डे 3 तारखेला उठणार. सकाळी 10 वाजता तिथं सावित्रीबाई फुले यांच्या नावाने मोठी अभ्यासिका तयार झाली. तिथं 300 विद्यार्थी एकत्र येणार. त्यांच्या पुढे व्यक्त होण्याची संधी मिळणार, ते उरकणार. 3 तारखेला दुपारी मी तिथून निघणार. येताना नाशिक रोडवरच्या सगळ्या संस्था तपासणी करत येणार. या वृत्तीने काम करण्याची धमक केवळ बाबासाहेबांमुळे. कारण आम्ही त्यांचे रिअल सर आणि अनरिअल असतात, फेक असतात, काहीतरी गप्पा ठोकतात. ते आपलं घर परिवार संसार जयंतीला आपलं 200 रुपये दे 500 रुपये दे चालला आपलं निवांत झाला. लोंढे नोकरीला लागल्या कोंडवेकर व्हायला पाहिजे, पण आम्ही बी लोंढे आणि मरते दमतक लोंढे राहील. समजलं? त्याच्यामुळे आमच्या नावात काही बदल होणार नाही आणि आम्ही आमची आयडेंटिटी कुठे लपवणार. तुम्ही आम्हाला मान द्या, सन्मान द्या, नका देऊ, आम्ही आमचा मिळवणार. आणि हे मिळवण्यासाठीची जी धडपड आहे, भारतीय संविधानामध्ये जी मूल्य दिलेली ती समानतेसाठी आहेत, माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी आहे. समजलं?
या लेवलला जाऊन तुम्ही काम करा. तुम्ही सर्वांनी मला ऐकून घेतलं याबद्दल पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद मानतो आणि आता खरं खरं थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय.